मंजू कोण आहे का? मंजू काय झालं? मीच मंजू. तूच मंजू? माझ्याला नवऱ्या खाल्लंस तू, जीव घेतलास त्याचा. हाडळ आहेस तू, हाडळ. तुमच्या नवऱ्याचा आणि माझा काय संबंध? तुझी जमीन जो विकत घेणार होते का नाही, त्याची बायकोय मी. आता आला काय संबंध लक्षात? या पोराकडे बघ, अजून विचारतोय बाप कधी येणार आहे ते. काय सांगू याला? तुला माहिती होतं तुझी जागा अपशकुनी आहे, पण तू तुझ्या स्वार्थापायी माझं कुकू पुसलंस, माझ्या पोराला पोरक केलंस. हो वहिनी, अहो काय बोलताय तुम्ही? हे बघा, असा राग डोक्यात घालून बोलू नका, शांत व्हा आधी तुम्ही. हा, आपण बसून बोलू चला. वय मंजू टीचर आहे आणि तिच्याकडे शिकायला आलेली पोरं पण ऐकतायत समधी तुम्ही काय बोलतायत ते. तिला कसं वाटत असेल? आपण आज जाऊन बोलूया का? ए, हे माझ्यातलं आणि तिच्यातलं भांडण आहे. तुम्ही कुणी मध्ये पडू नका माझ्या. माझ्या नवऱ्याला खाल्लं सटवीनं. माझा नवरा मला पाहिजे. हे तुझ्या डोळ्यातलं खोटं पाणी आहे ना, ते बघून मी गप्प बसणार नाहीये. तुला लेकरं बाळ नाहीत ना, म्हणून तू असं केलंयस. लेकरं बाळ असती ना, तर असली अपशकुनी जमीन विकताना तू वाईस तरी विचार केला असतास. माझ्या नवऱ्याकडून घेतलेलं ऍडव्हान्स मला आत्ताच्या आत्ता परत पाहिजे. पैसे नाहीये तो माझ्याकडे. मला वाटलं या जमिनीचं डील होईल म्हणून खर्च करून टाकले मी. मला कल्पना नव्हती हे सगळं असं घडेल. मी तुमचे पैसे तुम्हाला परत करीन, मला थोडा वेळ द्या. तुझ्या नवऱ्याच्या इलाजासाठी लोकांचा तू जीव घेतलास. त्या सुरेश बापूचं आयुष्य संपवलं ते संपवलं, वर पैसा खाल्ला. कुठं फेडशील रे बाप? तू आमच्या गावाला लागलेली कलंक आहेस. असं का बोलताय तुम्ही? के वर्ष झाले ती जमीन आम्ही कसतोय, आम्हाला कधीच काही झालं नाही. तुझा नवरा खुर्चीला का असा खेळून पडलाय? अहो काका, काय बोलताय तुम्ही? उगाच तोंडाला ते बोलू नका. जमिनीचा आणि यांच्या नवऱ्याच्या आजारपणाचा काही एक संबंध नाहीये. आणि मुळात अपशकुनी जागा वगैरे असं काहीच नसतं. आपण डॉक्टर तुम्ही काय? मी तुम्ही या गावात नवीन आहे डॉक्टर, तुम्हाला काय माहित नाही. या गावात जागा अशा असतात. अहो असतील, पण माझा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. मुळात या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. ही जर जागा अपशकुनी नसती ना, तर त्या सुरेश बापूचा जीव गेलाच नसता. हिने जीव घेतलाय त्यांचा. नाही हो, मी खरंच कोणाचा जीव नाही घेतला. मी खरंच सांगते, मी कोणाचा जीव नाही घेतला. बरं ठीक आहे, तुम्हा सगळ्यांना असं वाटतं ना ती जमीन विकत घेतल्यानंतर माणसाचा मृत्यू होतो. मी घेतो ती जमीन, बघू मला काय होतंय. हा बजा या तुम्ही सगळ्यात. ताई, तुम्हालाही लवकरात लवकर तुमचे पैसे मिळतील. मंजू, तुला म्हणायला लावून घेऊ नकोस. लोकांचं काय आहे, तोंडाला येईल ते बोलतात. मी पाहिजे होती वाड्यात, ती सगळी माणसं आली तवा एका काचं मडच बसवलं असतं, त्याने डबऱ्यातच घातलं असतं बघ. तू कशाला ऐकून घेतलंस का? अहो आता ती काय करणार आहे एवढ्या माणसांमोर? मंजू, तुझं तर नशीब काय म्हणायचं ग. एका मागून एक अडचणींचं लक्षण चालू झालंय. मंजू दीदी, अगं तू रडू नको ना ग. मंजू दीदी, तू अजिबात रडू नको. रडून काय होणार आहे का? थोडा धीर धर, सगळं चांगलं होईल बघ.
तू आधी डोळं पुस बघू. आणि तू कधीपासून रडत बसली आहेस ग? अशी म्हणजे नाही माझी. आरेला कार करणारी तू पोरगी आणि असं एक जणीवानी रडत बसली आहेस वय? आता आरेला कार्य करायची हिंमत माझ्यात नाही राहिली ग. कोणाला आणि किती लोकांना तोंड देत राहू मी? माझी काही चुकी नसताना सगळे दोष मलाच. कंटाळा आलाय मला या सगळ्याचा, कंटाळा आलाय. देव माझी एवढी परीक्षा का घेतोय मला तेच कळत नाहीये बघ. आणि तुला या परीक्षेचा भ्या वाटतंय ना तर जाऊन जीव द्यायचा. आवाज ते काय बी काय बोलताय? मग आता काय बोलू? मला अशी रडणारी माणसं अजिबात आवडत नाही. संकटाचं तोंड वासून समोर उभं राहिले आणि त्याच्याशी लढायचं सोडून हिला रडायचं सुचतं या. मी तर ह्याच्यापेक्षा लय वाईट दिवस बघितल्यात पण कधी हो का चूक केलं नाही. आत्ताच्या पोरी जरा काय झालं की डोळ्यातनं धारा आणि अशी जर रडत बसली तर अडचणीतनं मार्ग कसा काढणार? आणि मी आहे तुझ्या संग. तू अजिबात घाबरू नको. अजिबात कुणाचं काय ऐकून घ्यायचं नाही. तुझे म्हणतेस ना ते सगळं पटतंय मला, पण माझ्या समोर काही मार्गच दिसत नाहीये. सगळं अचानक घडतंय बघ. अगं संकट अचानक आली ना की त्यातनं बाहेर पडायचा मार्ग बी अचानक येईल. तू नको काळजी करस. मंजुळा, मी म्हणलं होतं संकटातनं बाहेर पडायचा मार्ग समोर येईल, पण आला हे कंपाऊंडर. मंजुळा, तुम्ही का रडताय? रडून काहीच फायदा होणार नाही. उगाच तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय. हे पहा, आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. होय की कवापासून ती समजवतोय तिला. मंजुळा, हे पहा, तुम्ही आधीच आजारी आहात. परत या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणखी आजारी पडाल. चला तुम्ही घरी जाऊन आराम करा. मंजू, डॉक्टर म्हणतात ती बरोबर आहे. घरी जा ना, आराम कर. लई विचार करू नकस. होय जाग आणि खबरदार वाड्यात परत येऊन रडत बसलीस तर त्याच्या डोक्यात दगड घातल्याला मला चालेल, पण अजिबात रडायचं नाही. जा तू. चला मी तुम्हाला घरी सोडतो. बजाला का मंजूची लय दया वाटते रे. सुरेश बापूंचे ऍडव्हान्सचे पैसे कुठून दिल ती? माझ्याकडे असते ना तर मॅच दिले असते. मला तर लगा काय सुधारणा झालंय. मंजू कशाला आलती रे गावात? हा, जमीन इकून 2 पैसे मिळतील म्हणून. आणि इथं गावात दररोज वेगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतंय तिला. हे आपल्या गावातल्या लोकांना आहे ना दुसऱ्यांच्या भानगडीत नाक खुपसायला काय आवडतं काय माहित. अरे ज्याचं त्याला जगू दे की. बर घेताय ना बाजू त्यांची, तर मग काय खरं आहे काय खोटं आहे हे बघायला ना ग. मंजूला बिचारीला काय काय बोलत होते समधी लोक. तिच्या डोळ्यात पाणी बघून आहे ना मला बिराडायला येत होतं. माझ्या तर डोक्यात अशी सनक गेलते का नाही, असा राग आलता मला. असं वाटत होतं एका दातच पाडावं, नाहीतर जीभच हसडून घ्यावी, नाहीतर खटकाच मिटवावा एका बुकीतच. ते डॉक्टर एवढं परक असून तिच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिले. नाही नाही नाही, अरे उगाच नाही आपण त्यांना देव माणूस म्हणत. खरंय लगा
मी आता पातूर डॉक्टरांचं मंजू सोबतचं वागणं आहे ना, मला अजिबात पटत नव्हतं, म्हणजे आवडतच नव्हतं. पण आज मला त्यांचा अभिमान वाटतो बघ. अरे समधी गाव विरोधात होते, पण ते एकटं उभं राहिलं. हा मग अरे अख्खं गाव म्हणत होतं म्हणजे जमीन आपशकून आहे. डॉक्टर काय म्हणलं, मी विकत घेतो जमीन मी. हा म्हणलेत खरं आहे गावापुढं, पण खरंच घेतील ना जमीन डॉक्टर? ए ना म्या घेतील म्हणजे घेतीलच. डॉक्टरांचं असं नसतं उचलली जीवन लावली टाळ्याला. अरे तसं नाही. अरे डॉक्टर मंजूची जमीन घेतील इतका पैसा नसेल त्यांच्याकडं. अरे माझीच उधारी अजून दिली नाही. डॉक्टर जेव्हापासून आलेत की नाही तेव्हापासूनची उधारी अजून दिली नाही. तसं नसेल ते. डॉक्टरांना असं तुला 1-2 हजार द्यायला कस तरी वाटत असेल. एकदम सगळे पैसे देतील बघ तुला ते. हा अरे किती मोठे डॉक्टर आहेत आपले. हा किती मोठे आहेत. मुंबईत त्यांचा लय मोठा दवाखाना होता म्हटल्यावर त्याच्याकडे पैसा असणारच. असेल नाही असेल तर चांगलीच गोष्ट आहे. मला उधारी लवकर नाही दिली तरी चालेल, मंजूला मदत केली पाहिजे. अरे ना म्या आता टेन्शनच घेऊ नकोस बघ. डॉक्टर म्हणले का नाही मदत करणार म्हणजे करणारच बघ. डॉक्टर, तुम्ही आज मला फार मोठा आधार दिलात. अख्खं गाव माझ्या विरोधात बोलत होतं, तरी सुद्धा तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिलात, त्याबद्दल थँक्स. तुम्ही हे पहिल्यांदा थँक्यू म्हणणं थांबव बरं. मला खूप परक असल्यासारखं वाटतं. अहो आपली मैत्री आहे, मैत्रीत एवढं करणं आलंच. समजा उद्या मी अडचणीत आहे तर तुम्ही मला मदत करणार नाही का? अहो असं कसं बोलताय. नक्कीच करेन. डॉक्टर, मला तुम्हाला एक विचारायचं होतं, विचारू का? विचारा. तुम्ही खरंच माझी जमीन विकत घेणार आहात का गावातल्या लोकांसमोर बोलायचं म्हणून बोललात? मी असंच कधीच काही बोलत नाही. जे बोलतो सगळं विचार करून बोलतो. मला खरंच तुमची जमीन विकत घ्यायची, पण तुम्हाला ती मला विकायची असेल तर. डॉक्टर एक सांगू, देव जर खरंच शोधायचा असेल ना तर तो तुमच्यासारख्या माणसांमध्ये असतो. खरंच तुम्ही देव माणूस आहात. अख्खं गाव तुम्हाला देव माणूस म्हणतं, हे अगदीच बरोबर आहे. तुम्ही खरंच देव माणूस आहात हे आज मला पटलंय. डॉक्टर, हे काय मध्येच माझं कौतुक सुरू केलंय? मला बिलकुल आवडत नाही माझं कौतुक ऐकायला. पण आज मला बोलू द्या. आजपर्यंत आपल्यामध्ये भांडणं होती, वाद होती. मी मुद्दाम हट्टीपणामुळे बोलले की काही झालं तरी चालेल, पण मी माझी जमीन तुम्हाला विकणार नाही. एवढं सगळं बोलून सुद्धा तुम्ही तुमचा मान अपमान बाजूला ठेवून माझ्यासाठी उभं राहिलात, माझी मदत केली. खरंच डॉक्टर, तुम्ही खूप ग्रेट आहात. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. अहो कसला आलाय मान अपमान. आणि आपल्या माणसाने बोलल्याचा कधी कोण राग धरतं का? झालं गेलं ते सगळं विसरून जा. मीही विसरून गेलो. आणि तुम्ही चांगल्या कामासाठी उभे राहताय, तुमच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे. अख्खं गाव तुम्हाला बोलत होतं, ते काय मला पटलं नाही, म्हणून मी तुमच्या पाठीशी उभं राहिलो ना. खरंच डॉक्टर, तुमचं मन ना खूप मोठं आहे बघा. आज जर तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलं नसतात तर माझी काय अवस्था झाली असती याची कल्पना सुद्धा मला करवत नाहीये. तुम पुढे गावातल्या लोकांना मी कसं फेस करू तेच कळत नाहीये. खूप अपराधासारखं वाटतंय हो. तुम्ही मुळात घाबरू नका. मी आहे ना तुमच्या सोबत. अख्खं गाव जरी तुमच्या विरोधात गेलं तरी मी तुमच्या सोबत असेन. तुमची साथ कधीच सोडणार नाही. तुम्ही हे मनाचं टेन्शन काढून टाका, स्ट्रेस काढून टाका आणि आराम करा. थँक्यू. मला माहिती तुम्हाला आवडणार नाही, तरी सुद्धा थँक्यू. येते मी. हो. पण मी काय म्हणतो,
मंजूला हे माहिती होतं ना की बाबा आपल्या जमिनीचा व्यवहार झालेला नाही, मग काय गरज होती का तिला त्या ऍडव्हान्स दिलेले पैसे खापवायची? नवऱ्याच्या इलाजाला खर्च झाला असत्याल, त्याला काय वाईट पैसा लागतो वय? पण आता ती बापूंच्या बायकोला ऍडव्हान्स कसा परत करल? डॉक्टर जमीन घेणार आहेत तेव्हा येईल पैसा. काय याडबीड लागले काय रे तुम्हाला? अरे त्या डॉक्टरला थांबवलं पाहिजे तिची जमीन घेऊन आहे म्हणून. होय होय, ही शहरातली माणसं त्यांना गावाकडच्या गोष्टी माहीत नसतात. मंजूची जमीन अपशकून आहे आणि डॉक्टरचं उद्या काय झालं तर? अरे डॉक्टरला काय झालं तर गावाचंच नुकसान होईल. अरे देव माणूस आहे ते. गावातली गावाच्या माणसांची लय सेवा केली त्यांनी. डॉक्टरला थांबवलं पाहिजे आपण ही जमीन घेण्यापासून. पण आपलं ऐकतील का डॉक्टर? ऐकायला काय झालं? आपण जाऊ सगळेजण त्यांच्याकडे, मग तर ऐकतील ते. असं म्हणतोस? हा चला 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 उठा, जाऊ त्याच्याकडे. वाह डॉक्टर वाह, कितना शातिर दिमाग है आपका. मी तो उगाच विचार करत होते तुम्ही बदललाय म्हणून. डर गई थी ना मैं. पण तुम्ही तर कुठल्या ना कुठल्या मार्गाने बरोबर मंजू दीदीला तुम्हाला जमीन विकायला भाग पाडलो. मान गया आपको. कसला दिमाग चालवता तुम्ही. डिंपल अगं काही बडबड करू नकोस. हे सगळं मी तिची मदत करण्यासाठीच केलंय. डॉक्टर तुम्ही आणि मदत, तुम्हाला मी जेवढं ओळखते ना त्यावरनं सांगू शकते तुम्ही फक्त स्वतःची मदत करताय तुमची प्रॉपर्टी वाढवायला. मी देव माणूस आहे, मला लोकांची सेवा करायला आवडती असं म्हणत म्हणत एक दिवस अख्खं गाव लुटून खाणार आहे तुम्ही. लवकरच या गावात तुमच्याकडे बंगला असेल, 4-5 गाड्या असतील, तेव्हा मला विसरू नका म्हणजे झालं. आणि तुम्ही किती बी विसरायचा प्रयत्न केला ना तरी बी मी काय तुम्हाला विसरून द्यायची नाही. तुम्हाला काय वाटलं ही डिंपल एवढी सिंपल आहे का? तुला कुठल्या भाषेत समजावून सांगू म्हणजे कळेल तुला. मी डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार जाधव काका. या या. काय आज सगळे इकडे गावात काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुमच्याकडे आलोय. म्हणजे तुम्ही मंजूची जमीन विकत घेऊ नका ही सांगायला आलोय आम्ही. अहो असं कसं? मंजुळा अडचणीत आहे आणि त्यांना अडचणीतून बाहेर काढणं मी माझं कर्तव्य समजतो. अहो तिची अडचण तेपली ती बघाल की. तुम्ही कशाला तुमच्या अडचणी वाढवून घेताय? आणि बघा आम्ही तुम्हाला अडचणी देऊन देणार नाही. होय ती जमीन आपशकून आहे, तुम्हाला काय झालं बिलं तर? अहो काका ती अंधश्रद्धा आहे. माझा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. अहो डॉक्टर तुम्हाला किती वेळा सांगायचं, तुमचा नसेल पण आमचा विश्वास आहे ना. आणि हे बघा आम्ही तुम्हाला धोक्यात जाऊ देणार नाही. काका काहीही होणार नाही मला. आणि तुम्ही कुठे अफवांवर विश्वास ठेवताय? मला सांगा, गावातली एखादी व्यक्ती अडचणीत असेल तर आपण सगळ्यांनी मिळून तिच्या पाठीशी उभं राहायचं का इथून गप्पा मारायच्या? तुम्हीच सांगा. अहो डॉक्टर तुमचं सगळं बरोबर, तरी पण आम्हाला विषयाची परीक्षा नाही घ्यायची. होय आधीच मंजूच्या जमिनीमुळे एक माणूस गमावलाय, आता आम्हाला तुम्हाला नाही गमवायचं. तुम्ही देव माणूस आहात आमच्यासाठी. तुम्हाला काय झालंच तर आम्ही कुणाकडे जायचं? तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल. हे बघा मला तुमच्या सगळ्यांची काळजी कळतीये, पण तुमच्या सगळ्यांच्या काळजीपुढे मंजुळाची अडचण खूप मोठी आहे. माझं ठरलंय काहीही झालं तरी मी मंजुळाची जमीन विकत घेणारच, कारण मला मंजुळाचा त्रास बघवत नाहीये. माझं ठरलंय काहीही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. म्हणजे डॉक्टर तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहे. मग आता आम्ही काय बोलणार? चला येऊ का?